कोकण म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतो तो इथला निसर्ग आणि थंडी म्हटली की कोकणातला निसर्ग कसा बहरतो याचं उदाहरण आपण या चित्रामधून पाहतोय। आपण सध्या संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी या भागामध्ये आलो आहोत आणि ही शास्त्री खाडी किनारची ही विहंगम अशी दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। थंडीत कोकणातला निसर्ग या ठिकाणी बहरलेला पाहायला मिळतोय। अक्षरशः काश्मीरची उपमा द्यावी किंवा काश्मीरसारखा माहोल सध्या कोकणात थंडीमध्ये पाहायला मिळतो आहे। संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीवरचं हे विलोभनीय आणि विहंगम असं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। नदीच्या पाण्यावर या ठिकाणी धुक्याची स्पर्धा या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते आहे। यातच मच्छीमारी करणाऱ्या नौका देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। खाडीकिनारी धुक्यात हरवलेली बागायती आणि इथली घरं देखील अक्षरशः डोळ्यांचं पारणं या ठिकाणी फेडतात। थंडीत कोकणाचा नजारा हा अधिक खुलून दिसतो आणि तुम्ही बघू शकता की या शास्त्री नदी किनारची सध्याची ही विहंगम दृश्य या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पाण्याच्या प्रवाहासोबत धुक्याची स्पर्धा आणि जणू स्वर्गवत वाटावा असा कोकणातला हा निसर्ग अक्षरशः प्रत्येक माणसाला या ठिकाणी खुणावत असतो आणि त्याचमुळं अनेक जे कोकणातले चाहते आहेत निसर्गाचे ते याच निसर्गाच्या प्रेमात पडलेले पाहायला मिळतात आणि त्याचमुळं खऱ्या अर्थानं जणू नंदनवन कोकणातलं हे काय बघायचं असेल तर नक्की या ठिकाणी खाडीकिनारी यावं। आणि आत्ताचा सीझन म्हणजे थंडीचा सीझन हा खऱ्या अर्थानं एक कोकणातल्या निसर्गाला या ठिकाणी चार चांद असतात ते लावणारा या ठिकाणी पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं सध्या थंडीमध्ये कोकणातला निसर्ग हा खुललेला आहे। पक्ष्यांचा या ठिकाणी मनमोहक असा आवाज या ठिकाणी पाहायला मिळतो आहे, सुरेल असा आवाज पाहायला मिळतो आणि त्यासोबतच या ठिकाणी थंडी आणि निसर्गाचा एक अद्भुत नजारा। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।